नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत. रसिको, तुम्ही बघताय आत्ता माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ पार्श्वगायक रवींद्र साठे. रवींद्रजी, तुमचं तारांगणमध्ये खूप खूप स्वागत. आणि आज ऑकेजन खूप महत्त्वाचं आहे. दोन महत्त्वाचे टप्पे तुम्ही गाठताय. त्या निमित्ताने आज तुमची मी विशेष मुलाखत किंवा तुमच्याशी मुलाखत नाही म्हणत, मी इनफॉर्मल गप्पाच मारणार आहे. एकतर तुम्ही नुकताच तुमच्या आयुष्याचा अमृत महोत्सवी टप्पा पार केलेला आहे आणि त्या निमित्ताने तुमच्या आयुष्याची जी काही वाटचाल आहे आत्तापर्यंतची, त्याच्यावर एक खूप सुंदर पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे आणि त्याचं प्रकाशन 1 तारखेला मुंबईत बोरिवलीमध्ये होतं आहे. तेही एक निमित्त आहे आपल्या भेटीचं. त्यामुळं दोन अशा छान योग आलेत तुमच्याशी चर्चा करण्याचे आणि खूप दिवसापासून माझ्या मनात होतं की तुमच्याशी गप्पा माराव्यात, पण आज तो योग येतोय. तर आपण सुरुवात अशी करूया की इतका छान हा योग आहे आयुष्याकडं, कारण तुम्हाला यश, कीर्ती सर्व काही मिळालं, मुख्य म्हणजे रसिकांचं प्रेम मिळालं. तर आज मागं वळून बघताना नेमक्या काय काय भावना तुमच्या मनात येत आहेत या टप्प्यावर? आज नुकतीच गुरुपौर्णिमा झाली आणि रेडिओवरती सुद्धा माझी मुलाखत गुरुपौर्णिमेनिमित्त 25 आत्ता काल का परवा प्रसारित झाली. आणि त्या मुलाखतीमध्ये पण मी गुरूंबद्दल बोललो. आणि आजही मला आठवण येते ती माझ्या सर्व गुरुजनची. म्हणजे गुरुजन कसे की जे अप्रत्यक्ष प्रत्यक्ष मला ज्यांनी मार्गदर्शन केलं, माझं आयुष्य घडवलं, त्या सगळ्यांची आठवण येते. आणि ते कसं आहे की म्हणजे पहिले मी माझे गुरु असं मी म्हणतो की माझे गुरु म्हणजे माझे वडील. आता आपण नेहमी असं मला असं वाटतं की माझ्या वडिलांसारखे गुरु सर्व लोकांना मिळत. कारण माझं नेमकं म्हणजे मुलाचं नेमकं कल कुठे आहे आणि त्याला त्या दृष्टीने कसं घडवायचं हे कुठेही न बोलता न वाच्यता करता माझ्या वडिलांनी, आता मला जाणवतं आहे की त्याच्या मागची त्यांची पार्श्वभूमी होती. कारण कसं आहे की माझा जन्म पुण्यातला आणि मला सांगायला अभिमान वाटतो की माझे आईचे वडील, माझे आईचे वडील आजोबा, ते कैलासवासी रामभाऊ राजवाडे हे हिंदू महासभेचे सोलापूरचे अग्रणी कार्यकर्ते. तर ते त्यावेळी आपल्याला माहिती असेल की सोलापुरामध्ये 5 हुतात्मा झाले आणि ते हुतात्मा स्मारक म्हणून एक थिएटर पण आहे. तर त्याचं सगळा वृत्तांत त्यांनी त्यांच्या पाक्षिकामध्ये दिला. आणि जणू काही यांच्या इंग्रजांच्या अत्याचाराला वाचा फोडली. आणि त्याशिवाय त्यांची समाजकार्य पण त्याच्यात होती. कर्मयोगी नावाचं ते एक साप्ताहिक चालवायचं. त्यांना त्यांच्या शताब्दीला त्यांच्या मुलींचं म्हणजे माझी आई मधली माझी मोठी मावशी आहे ती पार्लेच्या परांजप्यांपैकी एका भावाची बायको. म्हणजे ती नंतर धाकटी पण परांजपे, सांगलीचे प्रसिद्ध परांजपे डॉक्टर त्यांची सून. तर त्यामुळे त्या तिघींचाही सोलापूर महापालिकेने सत्कार केला त्यांच्या शताब्दीनिमित्त. आणि मोठी भव्य मिरवणूक काढून नंतर एक मोठा समारंभ झाला. त्याच्यात त्यांच्या जीवनावरती PhD केलेले पूजत बुवा यांचं भाषण अजून मला स्मरते. म्हणजे त्यांचा, माझ्या आजोबांचा जो वारसा आहे तो 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 मला मिळाला. एक देशप्रेम म्हणा, समाजकार्य म्हणा किंवा एकूण सगळ्या समाजाकडे बघायची दृष्टी. त्यांनी सोलापुरामध्ये खूप समाजकार्य केलं. म्हणजे त्याच्यामध्ये समाज प्रबोधन पण होतं आणि त्याच्यामध्ये तालमी जवळजवळ त्यांनी काढल्यात, मारुतीचे मंदिरं स्थापन केले, असा प्रकार. म्हणजे थोडक्यात तुमचा सोलापूरशी खूप जवळचा संबंध आहे. सोलापूरशी जवळचा संबंध. आणि त्यांच्यामुळे ते नकळत माझ्या वारसा. आणि माझे आजोबा जे होते, वडिलांचे वडील, ते पण अण्णासाहेब पटवर्धन म्हणून आपल्याला कदाचित माहिती आहे, ओंकारेश्वरावर त्यांची समाधी आहे पुण्यामध्ये. म्हणजे लोकमान्य टिळक त्यांना गुरु म्हणायचे, अण्णासाहेब पटवर्धन. ते इंजिनियर, वकील आणि लॉयर असे सगळे होते. आणि नंतर ते अध्यात्माकडे गेले आणि त्यांच्या आश्रमा म्हणा किंवा मठामध्ये
माझे आजोबा जायचे. मग आजोबा पण माझ्या पानशेतच्या पुरामध्ये आमचा वाडा पडला आणि त्याच्यानंतर माझे आजोबा थोडेसे अर्धांगवायूचा त्यांना झटका आला आणि त्याच्यानंतर ते ओके जवळपास बरेच झाले नाहीत. पण त्यांनी पण अण्णांचे अन्न म्हणून लहान मुलांचं बेबी फूड तयार केलं होतं आणि त्यांनी अण्णासाहेब पटवर्धनांच्या नावानं ते काढलं होतं अण्णांचे अन्न. तर अशा पद्धतीनं तो वारसा होता, तो माझ्या झेरपला वडिलांकडनं माझ्याकडे आला असं मी मानतो. पण जे गाणं होतं ते कुठनं आलं मला अजूनही प्रश्न आहे. कारण मला घरात कोण ह्याच्या आधी? माझ्या घरामध्ये माझी आत्या संगीत विशारद होती. माझा आत्तेभाऊ दुसऱ्या आत्याचा मुलगा शरद जोशी हे संगीत रत्न होते. मी त्यांनी तुमच्या विशारदच्या पुढची परीक्षा संगीत रत्न, तर ते रामभाऊ मराठेंचे शिष्य आणि ते घरी गायला बसायचे. त्यावेळे मी पण त्यांच्या मागे तंबोऱ्याला बसायचो. साधारण 8-9 वर्षाचा असेल त्यावेळची गोष्ट. आणि त्याच्यानंतर ते थोडंसं त्यांच्याकडनं शिकलो. म्हणजे शरद दादा माझा दुसरा गुरु गाण्यातला म्हणा हरकत नाही. आणि कुठेतरी गुणगुणताना मी सुधीर फडक्यांचं तोच चंद्रमान भात गुणगुणत होतो घरी. आणि ते गुणगुणताना माझ्या वडिलांनी ऐकलं आणि ते म्हणले की वर्षाची गोष्ट सांगताय तुम्ही? ती साधारण 9 वर्ष असेल, 8-9 वर्षाचं असेल. आणि त्यावेळी वडिलांच्या असं लक्षात आलं, कारण वडील उत्तम हार्मोनियम वाजवायचे. त्यांना शास्त्रीय संगीताचं खरंच खूप चांगलं ज्ञान होतं. म्हणजे जोड राग असेल तर ते कुठल्या 2 रागांचं मिश्रण आहे ते सांगू शकायचे. आणि माझ्या आत्तेभावाला हार्मोनियमची पण साथ करायची. क्लासिकल सिंगरला हार्मोनियमची साथ करणं जरा अवघड असतं. तुम्ही भावगीताला साथ करणं सोपं असतं, पण क्लासिकलला तुम्हाला त्या रागात वाजवायला लागतं. आणि जसा गायक हे करत जातो, इमोट करत जातो, म्हणजे वेगळे वेगळे आलाप ताना घेत जातो, त्याप्रमाणे तुमची बोटं चालायला लागतात. तर ती पण कला वडिलांकडे होती. वडिलांना नाटकाचा खूप चांगली आवड होती, कारण भालबाई केळकरांच्या दिग्दर्शनाखाली त्यांनी कॉलेजमध्ये असताना काम केलं होतं. नाटक, सिनेमासुद्धा त्यांना खूप चांगली आवड होती. आणि एवढ्यासाठी मी त्यांचे खूप जवळचे मित्र, म्हणजे अगदी त्यांचे लंगोटी अर्जना म्हणून ते अनंत देव, ते म्हणजे गुळाच्या गणपतीचे कॅमेरामन. म्हणजे पु ल देशपांडे आणि त्या सगळ्या लोकांचा कुठेतरी त्यांचा जवळचा संबंध होता. पण म्हणजे तुम्ही चांगलं गाता ह्याची जाणीव होणारा तो पहिला प्रसंग होता वडिलांना. आणि मग वडिलांनी मला गाण्याच्या क्लासला घातला. पण मी एक छोटीशी विनंती करतो तुम्हाला इथं, ज्या गाण्यामुळं तुम्हाला हे जाणवलं थोडंसं गुणगुणून दाखवा आपल्या प्रेक्षकांना. तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीपतीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमान भात. वा, किती छान. त्याच्यानंतर पुढचा प्रवास. तो चंद्रमान भात गुणगुणताना वडिलांनी ऐकलं आणि त्यांनी मला गाण्याच्या क्लासला. आणि कसं झालं की माझ्या मोठ्या भावाला आणि माझ्या धाकट्या भावालाही गाण्याच्या क्लासला घातलं होतं, पण त्यांना आवड होती तबल्याची. आणि पण त्यांनी ती कला पण त्यांनी जास्त वेळ त्याच्यामध्ये ते रमले नाहीत. आणि गाणं फक्त मीच पुढे नेलं. आता हे कुठेतरी माझ्या आतमध्ये ती कुठेतरी उर्मी असावी, गाण्याचं कुठेतरी मला आवड असावी, स्वराचं ज्ञान असावं, त्यामुळे ते वाढत गेलं. आणि मी पहिले माझे गुरु होते मुकुंदराव गोखले, त्यांच्याकडे मी शिकलो. त्यांनी फार राग शिकवले नाहीत, परंतु तुमचे गाण्यातले अलंकार, त्याच्यानंतर रागाच्या चिजा, आणि आमचा एकत्र क्लास असायचा, म्हणजे एक साधारण 5-6 जण असायचो. त्यामुळे ते एक विद्यार्थी घेऊन शिकवणं वेगळं असतं आणि क्लासमध्ये शिकवणं वेगळं असतं. पण जे काय होतं, जे बेसिक होतं ते त्यांनी खूप चांगलं माझ्या तयार करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मी कसं झालं की माझ्या 10वीला गाणं सुटलं. म्हणजे मी 6वी ते 10वी असे 4 वर्ष त्यांच्याकडे शिकलो.
आणि 10वीत पूर्वी कसं असायचं की पूर्वी शाळेचा रिझल्ट चांगला लागावा म्हणून 10वीचा रिझल्ट कडक लावला जायचा. बरोबर. की पास होणारेच विद्यार्थी 11वीमध्ये म्हणजे 11वी मॅट्रिक, तर ते पास होणारेच विद्यार्थी जावेत म्हणजे शाळेचा रिझल्ट हा 100% लागावा. तर ती चाळण जी आहे ती 10वीला लावली जायची. त्यामुळे मला असं पण सांगण्यात आलं तू 7 सब्जेक्ट घेऊ नकोस, तू 8 सब्जेक्ट घे, म्हणजे मग एखादा सब्जेक्ट नापास झालास तरी तू 11वी पास होशील. तर फार हुशार मुलांमध्ये नक्कीच मी नव्हतो, पण त्यामुळे मग मी एक सब्जेक्ट ॲड केला, भूगोल. आणि मग मी 11वीमध्ये गेलो, 11वी पास झालो. आणि 11वी पास झाल्यानंतर मग माझा कल सायन्सकडे होता. तर मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. आणि फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी माझ्यावर गणिताच्या क्लासला आमची 4 जणांची एक ग्रुप होता, ते सगळे ABCD प्रमाणे RSV असे होते. म्हणजे वैशंपायन, साठे, राणे आणि सायखेडकर. ते आमची अजूनही मैत्री आहे. त्यातल्या आता दुर्दैवाने करोनामध्ये सायखेडकर इज नो मोर, म्हणजे शिरीष सायखेडकर नाही आहेत, पण बाकी तिघं आहोत आम्ही आणि अजूनही काय ॲड झालेत. तर सांगायची गोष्ट म्हणजे आमच्या वर्गामध्ये बाकी दोघं जण डॉक्टर झाले, एक फार्मसीला गेला. पण कॉलेजमध्ये 4 वर्ष मी गात नव्हतो. ते जे 10वीला गाणं सोडलं, 11वीला सुटलं, त्याच्यानंतर सायन्स घेतला म्हणून प्रॅक्टिकल्स असायची, संध्याकाळी मॅथ्स फिजिक्सचे क्लास असायचे, त्यामुळे वेळच नसायचा. आणि वाटायचं की अरे आपल्याला वेळच नाही आहे गाणं शिकण्यासाठी. आणि त्यामुळे ते 4 वर्ष 5 वर्ष जी आहेत ना, ती मी गातच नव्हतो. म्हणजे कोणालाही आश्चर्य वाटेल की त्यानंतर मी इतके वर्ष गातोय, पण मी त्या 5 वर्षामध्ये गायलो नाही. त्या 5 वर्षामध्ये माझ्याबरोबर शिकणारे असतील विद्यार्थी, माझे मित्र, ते म्हणतील की अरे हाच का तो रवींद्र साठे जो आता पुढे आपल्यावर होता आणि आता त्याला एवढं नाव मिळालं गाण्यामध्ये. मग कॉलेजमध्ये गात नव्हता मी, कुठल्याही कॉलेजला गॅदरिंगला गायलो नाही, कॉलेजच्या पिकनिकला गायलो नाही, कधीच गायलो नाही. आणि मग BSc झालो. BSc झाल्यानंतर मला केमिस्ट्रीमध्ये MSc करायचं होतं, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये, पण त्याला मार्क चांगले नव्हते. मला कुठेतरी औरंगाबाद युनिव्हर्सिटीत MScला मिळत होती ॲडमिशन, मी गेलो नाही. पुण्याचे विद्यार्थी, मी त्यावेळी असं एक थोडंसं पुणे सोडायला कोणी तयार होत नाही आणि मी गेलो नाही. मग वडिलांनी परत माझ्या वडील कसे मार्गदर्शक ठरले, तर त्यांनी मला सांगितलं की कुठला तरी अलाइड कोर्स कर, पेन टेक्नॉलॉजी, प्रिंट टेक्नॉलॉजी किंवा काहीतरी असं लेदर टेक्नॉलॉजी असं BScला. पण तिकडे मन नव्हतं. माझे वडील हे 58 सालापासून ऑल इंडिया रेडिओमध्ये निवेदक म्हणून नोकरी करत होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीचा जॉब होता, त्यांचा बोलण्याचा आवाज खूप चांगला होता आणि त्यांना ते आवडायचं, खूप आवडीने करायचे. आणि निवेदकाच्या व्यतिरिक्त जी कामं असतील ऑल इंडिया रेडिओला, ते वाहूनच घेतल्यासारखं होतं. म्हणजे ते जगनमित्र होते ऑल इंडिया रेडिओमध्ये. मोरेश्वर साठे म्हणजे सगळ्यांची चांगली दोस्ती. तर त्यांनी मला, मग त्यावेळेला त्यांना कसं माहिती झालं मला माहिती नाही, पण त्यांनी सांगितलं की फिल्म इन्स्टिट्यूटला एक कोर्स आहे साऊंड रेकॉर्डिंग आणि साऊंड इंजिनिअरिंगचा, तर तू जरा चौकशी कर. तर माझा जवळचा मित्र अजित वैशंपायन याच्या वाड्यामध्ये सावदेकर नावाचे ग्रस्त राहायचे, जे फिल्म इन्स्टिट्यूटला मेंटेनन्स इंजिनियर म्हणून नोकरी करत होते मी जेव्हा कोर्स केला त्यावेळे. पण ते आमच्या इन्स्टिट्यूटचेच पास आऊट स्टुडंट होते आणि साऊंड रेकॉर्डिंगचेच पास आऊट स्टुडंट होते. तर त्यांच्या इतका योग्य सल्लागार मला मिळाला नसता. मग मी त्यांच्या घरी गेलो अजितबरोबर. आणि सांगायची चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी मला अजिबात नाउमेद केलं नाही. त्याने मला प्रोत्साहन दिलं. ते म्हणले की अख्ख्या भारतामध्ये फिल्म इन्स्टिट्यूट म्हणजे फिल्मचं सगळी टेक्निक शिकवणारी एकच इन्स्टिट्यूट भारतात पुण्यात आहे आणि आपली महाराष्ट्रीयन मुलं तिकडे येत नाहीत. फक्त 10%, 100 मुलं असतील तर त्यातली 10% मराठी असतात.
तर तू अवश्य कर आणि आपल्या साऊंड रेकॉर्डिंगमध्ये डिप्लोमा करशील तर तुला मुंबईमध्ये अगदी काय रेड कार्पेट नव्हे पण इझिली तुला नोकरी मिळेल, पण तुला फक्त त्यासाठी मुंबईला जायला लागेल. आता त्यावेळची परिस्थिती अशी होती की पुण्यामध्ये कुठलाही रेकॉर्डिंग स्टुडिओ नव्हता, पुण्यात कुठलंही म्हणजे फिल्म प्रोडक्शनचं काही नव्हतं. त्यामुळे नॅचरली मुंबईला जायलाच हवं होतं. तर मी कोर्स कंप्लीट केला आणि कोर्स कंप्लीट करून मी जेव्हा बाहेर पडलो त्यावेळी वडिलांनी परत मला दूरदर्शन त्यावेळी 72 साली सुरू झालं होतं. मी 74ला इन्स्टिट्यूट सोडली. तर वडिलांनी मला परत एक पत्र दिलं. आणि पूर्वी कसं होतं की पूर्वी टेलिव्हिजन हे रेडिओचं सिस्टर माध्यम होतं. म्हणजे त्यांच्या हाताखाली रेडिओकडे ती सगळी जबाबदारी होती. ॲक्च्युली गव्हर्नमेंटनी विचारलं होतं फिल्म्स डिव्हिजनला की दृकश्राव्य माध्यम म्हणून तुम्ही जबाबदारी घ्याल का टेलिव्हिजनची. त्यावेळी फिल्म्स डिव्हिजनने नकार दिला आणि ते रेडिओला नंतर पत्करायला लागलं. तर त्यामुळे सुरुवातीला तुम्ही ऐकलं असेल की पु ल देशपांडे म्हणा किंवा केशव केळकर म्हणा, भक्ती बर्वे म्हणा, याकूब सईद वगैरे ही सगळी रेडिओमधली माणसं टेलिव्हिजनला आली. तसंच रेडिओमधले सावदेकर नावाचे एक गृहस्थ होते, ते टेलिव्हिजनला होते. त्यांच्यासाठी वडिलांनी पत्र दिलं आणि तिथे 2 पोस्ट कॅज्युअल म्हणून होत्या. तिथे मी टेलिव्हिजनला नोकरीला लागलो. वर्ष हे 74. पण त्याच्या आधी एक म्हणजे काय त्याला म्हणतात मजेशीर घटना घडली. ती म्हणजे पूर्वी कुठल्याही अशा प्रोफेशनल इन्स्टिट्यूटमध्ये रॅगिंग हा प्रकार होतो आणि फिल्म इन्स्टिट्यूटचं रॅगिंग खूप गाजलं. म्हणजे ते जरा फिजिकल लेवलला झालं त्यावेळेला त्याचे पडसाद खूप उमटले. पण तोपर्यंत त्याच्यानंतर मी फिल्म इन्स्टिट्यूटला शिकल्यामुळे त्या मानाने ते कमी पद्धतीचं म्हणजे ते शाब्दिक होतं सगळं की म्हणजे गुड मॉर्निंग सर वगैरे म्हणा अशा. हो झाला असं आहे की टेलिव्हिजन फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असताना आमच्या इंट्रोडक्शन प्रोग्राम केला गेला. फिल्म इन्स्टिट्यूटचा कल्चरल सेक्रेटरी प्रदीप दीक्षित यांनी एक इंट्रोडक्शन प्रोग्राम अरेंज केला होता ज्याच्यामध्ये सिनियर स्टुडंट, ज्युनियर स्टुडंट, नवीन आलेले आणि स्टाफ वरती स्टेजवरती बसलेला, प्रत्येक नवीन एंट्री करणाऱ्या इन्स्टिट्यूटला आलेल्या विद्यार्थ्यांनी वरती जायचं, स्वतःची ओळख करून द्यायची आणि त्यांनी स्टेजवरनं उतरायचं. तर तसा मी गेलो आणि नकळत, कारण मी शाळेत असताना गात होतो आणि शाळेत असताना मी सन्मित्र संघ पुणे यांच्याकडनं खो खो खेळायचो. मी शाळेत असताना सन्मित्र संघाचा प्लेयर होतो. नुसतं तेवढंच नाही, भाई नेरुरकर नावाचे ग्रस्त होते आणि ठाण्यामध्ये राष्ट्रीय खो खो स्पर्धा व्हायच्या, त्याच्या ज्युनियर गटामध्ये मी खेळलो पण आहे. तर मी चांगला खेळायचो. म्हणजे आमची फलकावर नावं लागायची की काल अशा अशा सामन्यामध्ये 2 शाळांच्या सामन्यामध्ये हे चांगले खेळले, रवींद्र साठे आणि सुभाष सुटके चांगले खेळले, असे नावं लागायचे. तर तेही माझं खेळही माझे कॉलेजमध्ये असताना बंद झाले होते. तर ते मी चुकून बोलता बोलता माय हॉबीज आर गेम्स अँड सिंगिंग असं बोललो आणि तो म्हणजे फुल टॉस मिळाला सगळ्या सिनियर्सना. त्यामुळे सिनियर्स मला ॲज अ पार्ट ऑफ रॅगिंग गायला लावायचे आणि त्यावेळी गाणी फारशी येत नव्हती मला, कारण मी शिक्षण सोडलं होतं. मी आपलं काहीतरी बडे गुलाम अली खा किंवा असं कोणाचं तरी काहीतरी थोडंसं त्यांच्या तोंडावर फेकायचो आणि त्या म्हणजे मग झाडाखाली गाऊन घे, कॅन्टीनमध्ये खाऊन घे, जिथे कॅज्युअली ज्युनियर भेटेल तिथे त्याला एक ज्युनियर इधर आ, आणि मग त्यांना ते आठवायचं आणि मग ते मला गायला लावायचं. तर त्यावेळे एडिटिंगला एक केवल शर्मा नावाचा होता, जरा अडदाण होता तो. तर म्हणला या कल्चरल 15 ऑगस्टच्या कल्चरल शोमध्ये तेरा एक ॲटम चाहिए. तर असं रॅगिंगचा भाग म्हणून मला सांगितल्यामुळे मी रिहर्सलला गेलो. तर प्रदीप दीक्षितनी मी जितेंद्र अभिषेकींचं सर्वात्मका सर्वेश्वरा गायलो. तर त्यांनी मला सांगितलं की आता मी ते गायलो, त्याला टाळ्या वगैरे पडल्या. त्यावेळी प्रमुख पाहुणे राज कपूर होते आणि माझ्याबरोबर माझ्या असतानाच मला
माझ्या वर्गामध्ये बॅचमेट ॲक्टिंगचा स्टुडंट होता शैलेंद्र सिंग. त्याने मुकेशजींचं गाणं म्हटलं होतं. आणि मी सर्वात मग मराठी गाणं म्हटलं, कारण इन्स्टिट्यूटचा स्टाफ आणि त्यांची फॅमिली पण येते आणि मराठी काहीच गायलं जात नसे, कारण इन्स्टिट्यूट सगळं हिंदी आणि पंजाबी आणि बंगाली असं असायचं. तर मग मला प्रदीप दीक्षितनी सांगितलं तू मराठीच गाणं म्हणून. तर मी ते गायलो होतो. आणि प्रदीप दीक्षितनी यंग रोटेरियन्सचा रोट्रॅक म्हणून एक क्लब आहे, तर त्यांनी इंटर कॉलेजात गाण्याच्या स्पर्धा घेतल्या होत्या. आणि आमची इन्स्टिट्यूट कुठल्याही युनिव्हर्सिटीला ॲफिलेटेड नाही आहे, तर आमची एंट्री नव्हती. तर त्यांनी भांडला तो तिथे कमिटीमध्ये, तो कमिटी मेंबर होता. तर तो भांडला आणि म्हणला की आमचे इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी सगळे इंटर आणि ग्रॅज्युएशन असेच असतात, म्हणजे कॉलेजचेच विद्यार्थी असतात. तर आमच्या मुलांना काहीतरी प्रोत्साहन पण मिळेल, तो इंटर कॉलेजमध्ये आमचं नाव द्या म्हणून त्यांनी भांडून 2 एंट्री मिळवल्या होत्या. आणि त्या आयत्या वेळे त्या 2 एंट्रीनी नाही म्हणून सांगितलं. आता त्याची पंचायत झाली की त्यांनी एवढा भांडला आहे आणि कोण गाणार. तर मी जेव्हा त्याला दिसलो त्यावेळेस तो म्हणला की आता हेच गाणं तू 15 ऑगस्टला झाल्यानंतर 16 ऑगस्टला हेच गाणं कॉम्पिटिशनमध्ये गायचं आहे. ओके. तर मी म्हटलं अरे का. तो म्हटला नाही असं असं झालं आहे. एक डिरेक्शनचे स्टुडंट होते, एक ॲक्टिंगचा स्टुडंट होता. तर त्यांनी नाही म्हणून सांगितलं. एक कोणतरी घरी निघून गेली वगैरे काही कारण असतील त्यांची. तर मी 16 ऑगस्टला इंटर कॉलेजात कॉम्पिटिशनमध्ये 17 स्पर्धकांमध्ये गायलो आणि मला पहिला नंबर मिळाला. हेच गाणं, मला दुसरं गाणं येतच नव्हतं. तर मी माझा 17 स्पर्धकांमध्ये पहिला नंबर आला. थोडंसं त्याची झलक ऐकवा. सर्वात्मका सर्वेश्वरा गंगाधरा शिवसुंदरा जे जे जगी जगते तया जे जे जगी जगते तया माझे म्हणा करुणा करा सर्वात्मका सर्वेश्वरा. खूपच छान. तुम्ही आता बोलता बोलता म्हणाला की राज कपूर तिथं प्रमुख पाहुणे म्हणून होते. त्यावेळी ते काही तुमच्याशी बोलले किंवा तुमचं काही संभाषण झालं आठवतंय का? नाही, त्या मनाने काय झालं, त्या कार्यक्रमामध्ये मी पहिल्यांदाच असं इन्स्टिट्यूटला गायलो होतो आणि मी गाणंच खूप वर्षांनी गायलो होतो. बरं. ओके. त्यामुळे मी माझ्याच तंद्रीत होतो आणि ते कार्यक्रम संपल्यानंतर ते केव्हा गेले कळलं नाही मला. बरं. पण दुसऱ्या वर्षी अशोक कुमार होते. बरं. ओके. आणि दुसऱ्या वर्षी मी मुद्दामून हिंदी गाणं म्हटलं. कोणतं म्हटलं ते? आयो कहाँ से घनश्याम. बरं. वा वा वा. आणि ते गाणं झाल्यानंतर ते चांगलं झालं असावं. चांगलं झाल्यानंतर मी बाहेर ऑडिटोरियमच्या बाहेर गेलो, कारण आमचं ऑडिटोरियम AC नव्हतं त्यावेळेस. बरं. तर आतमध्ये जरी पंखे असले तरी उकडायचं. आणि 15 ऑगस्टला कम्पॅरेटिव्हली उन्हाळा असतो. तर मी बाहेर गेलो तर सिगरेट ओढाच्या निमित्ताने दादामुनी बाहेर होते. असं आमचा त्या इन्स्टिट्यूटला असं विजडम ट्री म्हणतात, म्हणजे पार आहे आणि एक मोठं झाड आहे, तिथे ते असे बसले होते आणि सिगरेट ओढत होते. तर मला बघून मला म्हणले अरे अच्छा गाया तुमने. आणि मला म्हणले की और तुम्हारा आयटम है क्या, तो मैं अंदर जाता हूँ. तर म्हणजे मी म्हटलं त्यांनी माझी दुसरं गाणं ऐकायची इच्छा व्यक्त केली, हेच हेच सर्टिफिकेट आहे. तर हे सांगायची गोष्ट म्हणजे हे जेव्हा मला पहिलं अवॉर्ड मिळालं ते प्रदीप दीक्षित या कल्चरल सेक्रेटरीला एवढा आनंद झाला की एवढा भांडला तो. आणि ज्या माणसाने आयत्या वेळी गायलं त्यांनी फर्स्ट प्राईजच मारलं. तर त्यांनी मला सांगितलं की त्यांनी काय केलं, सगळ्या म्हणजे आता एडिटिंग डिपार्टमेंट आहे, कॅमेरा डिपार्टमेंट आहे, ॲक्टिंग डिपार्टमेंट आहे, साऊंड डिपार्टमेंट आहे, सगळ्या डिपार्टमेंटची नोटीस बोर्ड असतात. तर सगळीकडे त्यांनी अभिनंदनाचं पत्र लावलं. तुमच्या असोसिएशनच्या लेटरहेडवरती की असं असं साऊंड रेकॉर्डिंग स्टुडंट रवींद्र साठे यांनी अभिनंदन, त्याचं त्रिवार अभिनंदन वगैरे असं काहीतरी. तर ते फिल्म आर्काईव्ह पण फिल्म इन्स्टिट्यूटलाच असल्यामुळे
म्हणजे नायर म्हणून होते तिथे, ते फिल्म ॲप्रिसिएशन शिकवायचे बर आणि फिल्म आर्काईव्ह तिथे असल्यामुळे फॉरेन फिल्म दाखवले जायचे शनिवारी. बर आणि ते बघण्यासाठी त्यावेळे जब्बार पटेल, सतीश आळेकर ओके. हे वगैरे यायचे आणि त्यांनी नोटीस बोर्डवरती ते पाहिलं. बर आणि सतीश आळेकर मला 2 वर्ष सिनियर, मी रमणबागेचा स्टुडंट, पुण्याचे इंग्लिश स्कूल रमणबाग, तिथेच सतीश आळेकर शिकला. तो मला 2 वर्ष सिनियर. पण मी शाळेत असताना ॲक्टिव्ह होतो. मी दररोजची प्रार्थना म्हणायचो किंवा गॅदरिंगमध्ये गायचो. तर त्यांनी मला ते पाहिलं होतं. तो मला म्हटलं, मी ह्याला पाहिलं आहे, आपण घाशीरामच्या वेळेस जमवाजमव चालली होती ॲक्टर त्याच वेळे. आणि मला त्यांनी ते माझ्या मागे 2 महिने लागले की आमच्या मीटिंगला आहे, आमच्या नाटकात काम कर, जब्बार पटेल चांगलं नाटक करतोय आम्ही वगैरे. तर मी त्यावेळे फार इंटरेस्ट दाखवला नाही. मी त्यांना टाळलं रादर. पण परत माझे वडील, कारण त्यांना नाटकाची आवड असल्यामुळे, त्यांनी नाटक काय असतं हे त्यांना माहिती असल्यामुळे आणि भालबा केळकरांच्या दिग्दर्शनात त्यांनी काम केलं असल्यामुळे ते म्हणले, रवी तू एकदा जा आणि तुला जर इन्स्टिट्यूटचे क्लासेस करून तुला हे वेळ काढता येत असेल तर नाटकात अवश्य काम कर. हा ग्रुप खूप चांगला आहे, प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशन भालबा केळकरांचा, तर तू नक्की काम कर. तर मग मी जेव्हा त्यांच्या मीटिंगला गेलो बुधवारी, त्यांची दर बुधवारी यंग PDAच्या लोकांची मीटिंग असायची, तर तिथे मग घाशीरामच्या संदर्भातली सगळे घडामोडी चालत होत्या. तर मी जेव्हा गेलो त्याच दिवशी भास्कर चंदावरकरांनाही बोलवलं होतं आणि भास्कर चंदावरकर मला शिकवायला होते फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये. तर मी त्यांना बघितल्यानंतर म्हटलं, सर तुम्ही इथे कुठे? आणि त्यांनी मला विचारलं, तू इथे कसा? आणि आश्चर्यचकित झालो. मग परत आमच्या थोडं गा म्हणून सांगितलं, तर परत मी कोणाच्या एखाद्या आपलं सर्वात्मका सर्वेश्वराच म्हटलं, कारण मला दुसरं गाणं येतच नव्हतं. ते म्हणलं, माझी सिलेक्शन झालं, घाशीराम कोतवालमध्ये काम केलं. खूप कौतुक झालं. आणि हो, खूपच. म्हणजे मी 72 सालापासून म्हणजे मी एकमेव असा असेल की ज्यांनी 3 क्षेत्रात काम केलंय. म्हणजे नाटक 20 वर्ष, घाशीराम कोतवाल, 3 पैशाचा तमाशा, पडगम वगैरे या सगळ्या नाटकाशी माझा संबंध होता. त्याच्यानंतर साऊंड रेकॉर्डिंग हे 74 पासून 94 पर्यंत. 94ला मी सोडलं. मी अॅनालॉग साऊंड रेकॉर्डिंग करत होतो. म्हणजे फिल्मवरती शूटिंग व्हायचं, व्हिडिओ नाही. आणि त्याच्याशिवाय मी गाणं, प्रत्यक्ष गाणं, म्हणजे प्लेबॅक सिंगिंग आहे, लोकांच्या समोर कार्यक्रम असतील गाण्याचे किंवा नॅशनल प्रोग्राम आहे, टेलिव्हिजनचे कार्यक्रम आहेत, असे सगळं. तर हे सगळं करणारा, तिन्ही क्षेत्रात वावरणारा मी एकटाच आहे. एकटाच होता नाही आहे अजूनही. असं कोणी नाही मला आठवत. म्हणजे वसंतराव देशपांडे नाटकात काम करायचे आणि त्यांनी सिनेमामध्ये पण गायलं, पण त्यांच्या तरुणपणी सिनेमात गायलं त्यांनी. नंतर सिनेमात ते एकच गाणं असेल, त्या सचिन पिळगावकरने पिक्चर केलं होतं त्याच्यात अष्टविनायकमध्ये, तर ते एखादंच गाणं असेल. पण सुरुवातीला त्यांनी तरुणपणी बऱ्यापैकी, राजा परांजपे असताना बऱ्यापैकी गायले, पेडगावची शाणी वगैरे मध्ये. पण असा एकच माणूस मला दिसतोय की जो 2 क्षेत्रामध्ये होता. मी 3 क्षेत्रात होतो. तुम्ही आता ज्या नाटकांचा उल्लेख केला, साधारण किती प्रयोग केले त्या काळात तुम्ही त्याचे? मी घाशीराम कोतवालमध्ये 20 वर्षामध्ये, आमचं 92 साली जेव्हा बाबरी मस्जिद पडली त्यावेळी आम्ही कलकत्त्यात परफॉर्मन्स करत होतो. तो आमचा शेवटचा प्रयोग आमच्या ग्रुपचा. म्हणजे 72 ते 92, 20 वर्ष. 750 प्रयोग. पण ते कसं हौशी रंगमंच असल्यामुळे आम्हाला कोणालाही नाईट मिळत नव्हती. म्हणजे मोहन आगाश यांना नाईट नाही, जब्बार पटेल यांना नाईट नाही. त्यात काम करणारे मी, चंद्रकांत काळे, राम रानडे, कोणालाही नाही पैसे. काम करण्याचे पैसे कोणालाही नाहीत. मला फक्त प्रवास खर्च मिळायचा, कारण मी 74ला मुंबईत आलो आणि जास्त करून प्रयोग पुण्या आणि आसपासच्या गावामध्ये झाले, शहरांमध्ये. त्यामुळे मला फक्त प्रवास खर्च मिळायचा. पण मग हे पैसे मिळत नसतानाही केवळ कमिटमेंट, आवड ह्या 2 गोष्टी नाही, याच्यातनं 2 भाग होते.
कुठल्याही संस्थेला चालणारं नाटक मिळावं अशी इच्छा असायची. चालणारं नाटक का मिळावं? कारण त्याच्यातनं पैसे जमा होतात आणि पैसे जमा झाले की त्याच्यातनं इतर नाटकं करू शकतात तुम्ही. म्हणजे घाशीराममधनं त्या पैशातनं निर्माण झालेली मी 10-12 नाटकं सांगू शकेन. म्हणजे महानिर्वाण आहे, महापूर आहे, नंतर मेकअप आहे, खेडी आहे, 3 पैशाचा तमाशा आहे, त्याच्यानंतर भाऊ मुरारराव आहे, त्याच्यानंतर शनिवार रविवार आहे, जी कमर्शियली चालली नाहीत. कमर्शियली चाललं नाही, पण नाटकाचं निर्मितीची प्रक्रियेतनं आम्हाला जायला आवडायचं. तर ते हौशी रंगमंच, आता असे हौशी रंगमंचाची महाराष्ट्रामध्ये परंपरा खूप मोठी आहे. जवळजवळ 300 ग्रुप आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्र. म्हणजे प्राथमिक फेरी त्याची गोव्यामध्ये होते, नाशिकमध्ये होते, कोल्हापूरमध्ये होते, पुण्यामध्ये होते आणि मुंबईमध्ये होते. म्हणजे तुम्ही छबिलदास रंगमंच ऐकला असेल, आविष्कार ऐकला आहे, किंवा अमोल पारेकरांची नाटकं आहेत, किंवा दिलीप प्रभावळकर करायचे, ते सुद्धा हौशी रंगमंच आहे. तर त्यांना कोणालाही सगळे ह्याच निमित्तानं म्हणजे अशाच पद्धतीनं वर्क करणारे. आणि त्यांची एक स्पर्धा होते, त्या स्पर्धेत पण घाशीरामला प्राईज मिळाला आणि मला उत्कृष्ट गायक नटाचं प्राईज मिळालं. पण त्यानंतरचा जो महत्वाचा टप्पा आहे तुमचा पार्श्वगायनाचा, तो कसा सुरू झाला? तर ते घाशीराममध्ये काम केलेल्यामुळे घाशीराम बघून रामदास फुटाणे यांना जाणवलं की दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्याकडे कुठेतरी व्हिज्युअल एक्सप्रेस करण्याची क्षमता आहे आणि आपण त्यांना फिल्म ऑफर करूयात. कारण ते विजय तेंडुलकरांच्या मागे लागले होते की मला एक अशा विषयावरती, सामाजिक विषमता याच्यावरती एक स्क्रिप्ट हवे. परंतु हे आत्ता मला नुकतंच कळलं की रामदास फुटाणेंनी इनिशिएटिव्ह घेऊन विजय तेंडुलकरांकडनं आधी स्क्रीन प्ले कथा लिहून घेतली आणि मग जब्बार पटेलांचे ते मागे लागले की तुम्ही करा. जब्बार पटेलांनी सुरुवातीला म्हणले मी जरा मला विचार करू दे, वेळ दे, विचार करू दे. आणि मग त्यांनी ती ऑफर स्वीकारली. विजय तेंडुलकर घाशीरामचे पण लेखक, सामनाचे पण लेखक. भास्कर चंदावरकर सामना घाशीरामचे पण संगीतकार आणि सामनाचे पण संगीतकार. जब्बार पटेल पण दोन्हीकडे. तसंच दोन्हीकडे रवींद्र साठे आले. म्हणजे मी घाशीराममध्ये गायचो, त्यामुळे मला पहिला प्लेबॅक मिळाला. म्हणजे असं काही लहान दिवस आठवतोय तुम्हाला? कोणत्या दिवशी तुमचं गाणं रेकॉर्ड झालं आणि ते कोणत्या? मला कोणाच्या खांद्यावरचा दिवस आठवत नाही आहे किंवा ते पहिलं गाणं रेकॉर्ड झालं नाही. रेकॉर्ड झालेलं पहिलं गाणं गारंबीचा बापू चित्रपटात. ते आधीच आहे तुमचं खरं तर. ते किती महिने आधी साधारण? ते साधारण 6 महिने आधी. आणि ते ॲक्च्युली स्क्रॅच मी फिल्म इन्स्टिट्यूटला होतो आणि मला वाटतं 73 साल. आणि चंदावर त्यावेळे फिल्म इन्स्टिट्यूटमधनं पासआउट झालेले बाबा माझगावकर, त्याच्यानंतर BP सिंग आता ह्याच्या CIDमध्ये ते, त्यांच्यानंतर राणी बुरा म्हणून स्क्रीनप्ले रायटर होती. असे सगळे इन्स्टिट्यूटचे पासआउट स्टुडंट एकत्र आले आणि त्यांना एक प्रोड्युसर गाठला त्यांनी आणि त्यांनी गारंबीचा बापू यांना काशीनाथ घाणेकरांना घेऊन करायचं ठरवलं. आणि त्याचं म्युझिक चंदावरकरांच्याकडे आलं. चंदावरकरांनी सगळ्यांना शिकवलेलं असल्यामुळे. तर चंदावरकरांनी मी म्युझिक प्रॅक्टिकल्सला पण गायचो, म्युझिक रेकॉर्डिंग प्रॅक्टिकल्सला पण मी गायचो. तर चंदावरकरांनी मी गातो आणि घाशीराममुळे पण माहिती होतं. मी 72 साली घाशीराम झालं, ही 73ची गोष्ट आहे. तर त्यांनी माझ्याकडनं स्क्रॅच रेकॉर्डिंग करून घेतलं. आजोबा सोहळा, माती भिडली आभाळा. तर ते शांता शेळक्यांनी लिहिलं गाणं. ते माझ्याकडनं त्यांनी चाल मला सांगितली आणि आम्ही एक हार्मोनियम आणि अगदी कमीत कमी तबला हार्मोनियम याच्यावरती गाऊन पाठवलं ते लोकेशनला. ते कोकणामध्ये त्याचं शूटिंग चालू होतं आणि त्यांच्याकडनं खूप अप्रिशिएट झालं सगळ्यांनी की आम्हाला गाणं अतिशय आवडलं. मग त्याचं रेकॉर्डिंग रिच झालं मुंबईमध्ये. तेवढ्यासाठी मी पुण्याहून आलो होतो. ते पहिलं रेकॉर्डिंग. ते झाल्यानंतर मग त्याच्यानंतर काही महिन्यांनी सामनामध्ये कुणाच्या खांद्यावरचं झालं. अजब सोहळा जरासं थोडंसं आम्हाला झलक दाखवा त्याची. अजब सोहळा, अजब सोहळा, माती भिडली
आभाळा कुणी पाय देता चढे धूळ माथा माणसारे आता बघ उघडून डोळा अजब सोहळा अजब सोहळा माती भिडली आभाळा. खूपच छान. आणि हे गाणं नंतर प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं ना? कारण ती पिक्चर प्रोड्युसरांचा काहीतरी प्रॉब्लेम आला, ती निगेटिव्ह पडून होती आणि नंतर काहीतरी थोडेफार पैसे जमा करून ते नंतर रिलीज झालं. ओके, बरं. पण तोपर्यंत निगेटिव्ह खराब झाली होती. म्हणजे त्यातली मला वाटतं राधा का ते कॅरेक्टर जे आहे ते गारंबीच्या बापूचे काशीनाथ घाणेकर बापू आणि त्याची बायक होती. जेव्हा घरातनं आतमध्ये अशी तिचा साडीचा कलर वेगळा होता आणि बाहेर आल्यानंतर वेगळा कलर, अशी इतकी निगेटिव्ह खराब झाली होती. त्यात तुमची किती गाणी होती? आणि बाय द त्यातमध्ये सगळ्यात सुरुवातीला तुमचे जयवंत कुलकर्णी आणि मी गाव असान माणसाशी एक गाणं होतं आणि आणि हे अजब सोहळा, असं दोनच गाणी होती. तर त्यानंतर आता पहिले तिन्ही चित्रपट भास्कर चंदावरकरांनी मला दिले, माझ्या सरांनी मला दिले. बापू, सामना आणि भक्त पुंडलिक. ओके, भक्त पुंडलिक. त्यावेळी मी टेलिव्हिजनला नोकरी करत होतो आणि माझी इव्हिनिंग ड्युटी होती आणि माझ्या डिपार्टमेंटमध्ये कोणतरी त्या P4मध्ये डोकावत आहे असं मला वाटलं. म्हणजे मी दार उघडलं तर ते एक प्रोड्युसर होते तर ते मला भक्त पुंडलिकचं गाणं माझं ऑलरेडी रेकॉर्ड झालं होतं. म्हटलं ते परत का आलेत? तर ते म्हणले काय झालं आहे, आज भीमसेन जोशींची 2 गाणी करणार होतो आम्ही, पण भीमसेन जोशी आले तर जवळजवळ तास 2 तास त्यांनी तंबोरा वगैरे मिळवला, पण त्याच्यानंतर त्यांनी गायला नकार दिला. त्यांना काय चाल आवडली नाही का काय, मला काही कल्पना नाही, म्हणजे त्यांचं कारण मला माहिती नाही. पण ते म्हणले आता स्टुडिओ आहे आणि गायला कोण नाही आहे. तर मला शोधत आले आणि माझं ऑलरेडी गाणं त्यात एक गाणं होतं ते माझं ऑलरेडी रेकॉर्ड झालं होतं. मग मी ते रात्री स्टुडिओत गेलो ताडदेवला, शशांक लालचंदच्या स्टुडिओमध्ये, आणि भीमसेन जोशी ज्या गाणार होते त्यात ती 2 गाणी मी म्हटली. म्हणजे भक्त पुंडलिकमध्ये माझी 3 गाणी आहेत जी एक मला जरा वेळ लागेल कारण तर 3 गाणी मी गायलो. एक माझं गाणं होतं आणि 2 गाणी भीमसेन जोशींनी गायली नाहीत म्हणून मला गायला लागली. तेही पहिले तिन्ही चित्रपट भास्कर चंदावरकरांनी दिले. पण मी जेव्हा फिल्म इन्स्टिट्यूटचा कोर्स केला त्याच्यानंतर सामना चित्रपटाच्या नंतर मला सामनाच्या गाण्याबद्दल थोडंसं सांगा. सामनाचं गाणं म्हणजे आता मी जे पुस्तक लिहितो आत्मचरित्र त्याचं नाव पण कुणाच्या खांद्यावरच आहे. ओके, बरं. आणि हा मी तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलं त्यांच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की माझा कोणाच्या ना कोणातरी खांद्यावरनं प्रवास झाला आहे. म्हणजे असं एक एकलव्यासारखं मला हे ध्येय गाठायचं आहे, मला रफी साहेबांसारखं गायचं आहे, मला किशोर कुमारांसारखं गायचं आहे, असं मन्नाडे साहेबांसारखं गायचं आहे, असं काही डोळ्यासमोर नव्हतं. किंवा मी गाणं सोडलेलं पण होतं. इतकंच काय, मी फिल्म इन्स्टिट्यूटला असताना मला चंदावरकरांच्याकडनं सतार शिकायची होती कारण ते पंडित रविशंकरांचे शिष्य. तर मला सतार वाद्याबद्दल खूप फॅसिनेशन होतं. तर मला त्यांच्याकडनं सतार शिकायची होती. पण परत माझे वडील ते मला म्हणले तुला रोटरॅक्ट स्पर्धेमध्ये प्राईज मिळालं आहे, ते गाण्याबद्दल आहे आणि तू गाणं शिकत होतास शाळेमध्ये असताना, आता परत गाणं शिक. म्हणून माझे दुसरे गुरु नागेश खळीकर, त्यांच्याकडे मी 72, 73, 74 अशी 3 वर्ष त्यांच्याकडे शिकलो. तर त्यांनी खूप वेगळी दृष्टी दिली. जसं मी चंदावरकरांच्या बाबतीत म्हणेन की चंदावरकर म्हणजे गाण्यातले नाही परंतु गाण्याकडे बघण्याची दृष्टी देणारे दुसरे एक वेगळे गुरु चंदावरकर. जसं मी प्लेबॅक सिंगिंगमधले गुरु आहेतच, पण एकूण संगीत म्हणजे काय, पाश्चिमात्य संगीत म्हणजे काय, भारतीय संगीत म्हणजे काय, कर्नाटक संगीत म्हणजे काय, मेळकर्ता म्हणजे काय, फोक संगीत म्हणजे काय, मग फोक संगीत कसं इव्हॉल्व झालं, पाश्चात्य संगीत कसं इव्हॉल्व झालं,
ही सगळी वेगळी दृष्टी मला या लोकांनी दिली. म्हणजे आता कसं आपण पाश्चात्य संगीत हे मोठ्या हॉलमध्ये इव्हॉल्व झालं, ऑपेरा हॉल किंवा चर्च. तर चर्चमध्ये काय होतं, तुम्ही एक लाईन गाता तर त्याची व्हायब्रेशन टिकतात, ते असतात कुठेतरी, ऐकू येत असतात तुम्हाला त्याचा रिव्हर्बरन्स. पण त्याच्यानंतरची जी लाईन असते ती त्याच्याबरोबर कुठे हार्मनाईज झाली तरच ती चांगली वाटतात. ती जर डिस्कॉर्ड झाली तर ती कानाला चालत नाहीत. त्यामुळे हार्मनी पद्धतीनं वेस्टर्न म्युझिक इव्हॉल्व झालं आणि आपलं म्युझिक रानावनात उघड्यावरती निर्माण झालं. ऋषीमुनींनी किंवा जंगलामध्ये गायलं गेलं, उघड्यावरती गायलं गेलं. फोक म्युझिक पण आपलं सगळं उघड्यावरती गायलं गेलं. म्हणजे पहाडी म्युझिक आहे किंवा तुमचं कोळी गीतांचं आहे किंवा ही सगळी उघड्यावरती इव्हॉल्व झाल्यामुळे एकापुढे एक नोट्स येत गेला. त्यामुळे मेलडी पद्धतीने आता ही दृष्टी जी आहे ती सगळी मला चंदावर करण्यात आली. वाद्यामध्ये किंवा इवन त्याच्यातले सोलो कसे म्हणजे काय, ड्युएट म्हणजे काय, ऑक्टेट म्हणजे काय, त्याच्यानंतर चेंबर ऑर्केस्ट्रा म्हणजे काय, सिम्फनी ऑर्केस्ट्रा म्हणजे काय, ऑपेरा म्हणजे काय. तसंच आपल्याकडे फोकमध्ये सुद्धा अनेक गोष्टी असतात की त्या पहाडी म्युझिक कसं इव्हॉल्व झालं, त्याचा कुठेतरी भौगोलिक त्या रचनेशी त्याचं साधर्म्य असतं. म्हणजे सूर असं तारा रा ला 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 असं पहाडी म्युझिक असतं आणि कुठेतरी लाटांच्या आंदोलनाशी हे करणारं तुमचं किनाऱ्याचं म्युझिक असतं. म्हणजे आपलं कोळी गीतांचं म्युझिक असतं की त्याच्यामध्ये वल्लवे नकवा हो, तर ते हा फरक होत गेला. म्हणजे त्याच्या भौगोलिक परिस्थितीचा परिणाम संगीतावरती व्हायचा. रवींद्रजी, तुम्ही हे जे आत्ता सगळं सांगताय ना, हा मला तर वाटतं हा मास्टर क्लास आहे. जी नवीन पिढी हे ऐकणार आहे त्यांच्यासाठी हे खूप मौल्यवान आहेत या गोष्टी. आपण थोडं आणखी पुढं जाऊया. ज्या गाण्याचा तुम्ही आत्ता उल्लेख केला, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, तर ते गाणं ज्यावेळी रेकॉर्ड झालं त्यावेळी तुम्हाला कल्पना होती का? म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे किंवा मला जे आकलन आहे, आपली जी काही उत्तम पार्श्वगीतं आहेत चित्रपटातली, पहिल्या 5 हे गाणं आजही गणलं जातं. तर त्यावेळी तुम्हाला किंवा आजूबाजूला जी मंडळी होती त्यांना कल्पना काही आली होती का, हे काहीतरी वेगळं गाणं झालं आहे आपल्याकडे? मी रेकॉर्डिंग झाल्यानंतर किंवा पिक्चर रिलीज होतोपर्यंत ही काहीतरी वेगळ्या प्रकारचं संगीत आहे. म्हणजे हे भावगीत नाही, हे प्रेमगीत नाही, एवढी इथपर्यंत मी फिल्म इन्स्टिट्यूटला शिकत असल्यामुळे आणि म्युझिक रक्तात असल्यामुळे मला हे कळत होतं की हे वेगळं आहे. परंतु हे इतकं काहीतरी वेगळं आहे याची अजिबात कल्पना नव्हती. आणि ह्याचं कारण केवळ म्हणजे मी कार्यक्रमामध्ये सुद्धा हे गात असताना मी असं आवर्जून सांगतो की याचं पहिलं क्रेडिट द्यायचं असेल तर त्यातल्या शब्दांना, कवीला. म्हणजे आरती प्रभू नावाचे म्हणजे काय ज्याला म्हणतात, ज्या माणसाला म्हणजे शब्दप्रभू होते ते, आणि त्यांनी अशा पद्धतीचे शब्द लिहिलेत की जे त्रिकालाबाधित सत्य आहे. बरोबर. म्हणजे मी दुसरा अंतरा म्हणताना नेहमी मला वाटतं की आपल्याकडचे जे राजकारणी आहेत ते म्हणतात की आम्ही राजे, आम्ही सगळे डिसिजन मेकर्स. पण दीप सारे जाती येथे विझून विरून, वृक्ष जाती अंधारात गोठून झडून, जीवनाशी घेती पैजा खोकून घोकून, म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे. म्हणजे निसर्ग हा तुमची वाट लावू शकतो, निसर्ग हा सर्व श्रेष्ठ सर्व बलवान आहे, पण तरीही लोक म्हणतात की आम्ही राजे आहोत. किंवा शेवटचं कडवं जे आहे, अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी, वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी, देई कोण हाळी त्याचा पडे बळी आधी, हारापरी हौतात्म्य हे ज्याच्या गळी साधे, कुणाच्या खांद्यावर कोणाचे होते. तर हे शब्दच इतके पॉवरफुल आहेत की मला नवल वाटलं नाही की निळू फुले आणि डॉक्टर लागू हे या गाण्याचे इतके प्रेमात होते की सामना चित्रपटात दोघंही काम करायचे. आणि ॲनालॉग पद्धतीने जेव्हा फिल्मवरती शूटिंग होतं त्यावेळी प्रत्येक शॉटच्या लायटिंगसाठी बराच वेळ मध्ये जातो आणि तुम्हाला मेकअप करून नुसतं बसायचं असतं. तर कित्येक वेळा डॉक्टर लागून निळू फुलेनी त्या साऊंड रेकॉर्डिस्टला रेकॉर्डर घेऊन बोलवलं आहे आणि
झाडाखाली ते गाणं ऐकलेलं आहे. हो हो बरोबर. आणि त्यांचं नुसतं तेवढं करून राहिलं नाही. जयमाला नावाचा हिंदी याच्यासाठी कार्यक्रम व्हायचा आहे, म्हणजे प्रसिद्ध नट जयमाला कार्यक्रम सादर करायचे, त्याच्यात हिंदी गाणी त्यांच्या आवडीची लावायचे. तर डॉक्टर लागून ही सगळी हिंदी गाणी लावली, पण हे मराठी गाणं लावलं होतं. वा वा. आणि गीतगंगा नावाचा एक रेडिओवरती आकाशवाणीवरती एक कार्यक्रम व्हायचा, तो निळू फुलेंनी केला होता. त्याच्यामध्ये पण त्यांनी हे गाणं आवर्जून लावलं होतं. बरं मला एक सांगा, कधी खाजगीमध्ये निळू फुले आणि डॉक्टर लागूंनी तुम्हाला काही हे गाणं गुणगुणायला असं सांगितलं होतं का, किंवा गायलेलं आहात का त्यांच्यासोबत? नाही, आमची तशी कॅज्युअल मीटिंग झाली ती डायरेक्ट सामनाला 40 वर्ष झाली त्यावेळेस. ते काय स्टेजवरती सांगता, एवढा gap मध्ये? एवढा गॅप. बरं. कारण कसं झालं की निळू फुले त्यांच्या पिक्चरमध्ये बरोबर, बिझी असायचे, बरोबर. मी माझ्या 3 क्षेत्रामध्ये बिझी असायचो, डॉक्टर लागू त्यांच्या क्षेत्रामध्ये बिझी असायचे. त्यामुळे आम्ही असे कॅज्युअल कधी भेटलो भेट नाही नाही. झाली तुमची. पण त्यांनी त्यांची गाणी रेडिओवरती त्यांचे आवडतं गाणं म्हणून लावलं, त्याच्यात मला कळलं ना. बरोबर. आणि दुसरी गोष्ट की घाशीरामच्या वेळेसुद्धा घाशीरामची माझी ठुमरी ऐकण्यासाठी निळू फुले कोल्हापूरला, मला आठवतं आहे की कोल्हापूरला केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये, ते मला नाट्यगृह खूप आवडतं, खूप दगडी अशी बिल्डिंग आहे ती. तर त्यावेळेस शूटिंगच्या निमित्ताने समजा निळू फुले असतील तर ते विंगेत येऊन बसायचे. बरं. आणि आम्ही एंट्री घेताना निळूनं बघायचो. बरोबर. आणि एकदा तर लिटरली थोडेसे उशिरा दिसले आणि आमची जेवणं वगैरे झाल्यानंतर आम्ही एकत्र गप्पा मारत होतो. त्यावेळी मला म्हणले थोडा उशीर झाला, मला ठुमरी चुकली तुझी म्हणले. तर हे सगळं मी पुस्तकात लिहिलं आहे ओके, म्हणजे की ते त्यांनी वाचकांना मिळणार आहे. फक्त आता मला वाटतं की इतकं या गाण्याबद्दल बोललं, ह्याची थोडीशी झलक आम्हाला प्रेक्षकांना. कुणाच्या खांद्यावर? हा, कुणाच्या खांद्यावर? कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे, अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी, वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी, देई कोण हळी त्याचा पडे बळी आधी, हारापरी होतात मे ज्याच्या गळी साजे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, कुणाचे ओझे. खूप छान रवींद्रजी. मला काय वाटतं, मी हे तुमचं गाणं आणखी 2-3 कार्यक्रमात ऐकलेलं आहे आणि मला जाणवलेली गोष्ट म्हणजे आपल्याकडं काय होतं, गायकाचं वय जसं वाढतं तसं थोडा त्याच्या आवाजात बदल होतो किंवा काहीतरी बदलतो, तो जाणवतो. पण तुमचं हे गाणं किंवा इतरही तुमची गाणी अजिबात जाणवत नाही की तुमचं इतक्या वर्षांपूर्वीचं ते गाणं आहे. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की आवाज इतका तसाच राहणं ही काही देणगी आहे का, तुमचे प्रयत्न आहेत, नेमकं काय सांगाल ह्याच्याबद्दल? नाही, हे परमेश्वराची कृपा आहे की मध्ये करोनानंतर मला आजारपण आलं, पण माझं बाकी शारीरिक व्याधी आहेत, पण माझा गळ्यावरती काही परिणाम झाला नाही. काहीच परिणाम नाही. काहीच परिणाम नाही आहे. त्यामुळे मला म्हणजे खरंच आभार मानायचे हे देवा. माझ्या मते रेअर उदाहरण आहे, कारण आपण इतक्या गायकांची गाणी ऐकतो आणि त्यांचं उत्तर आयुष्यातली गाणी बदललेलं आहे, बदललेला असतो. आणि वय हे आता माझं सुद्धा तुम्हाला बदललं नाही असं वाटतंय, परंतु मी एक 2 सूर खाली गातोय. माझ्या तरुण वयामध्ये मी वरती गात होतो, पण आता मी एक सूर तर नक्कीच, कधी 1.5 सूर खाली नक्की असेल. तर प्रत्येकाचा पिच खाली येतो, म्हणजे याला अपवाद कोणीही नाही. म्हणजे भीमसेन जोशी अनेक गोष्टींना अपवाद असतात, पण याला अपवाद नाही. कारण सुरुवातीला त्यांच्या तरुण वयामध्ये ते सफेद 4ला गायचे आणि अगदी शेवटी ते सफेद 1ला गायला लागले, म्हणजे जवळजवळ 3 सूर खाली. फक्त हे जाणकार लोकच ओळखू शकतात. जाणकार लोक, सर्वसामान्य प्रेक्षकांना किंवा रसिकांना आम्हाला तुमचा तोच आवाज वाटतो. बरोबर. नाही, आणि हे म्हणजे खरंच थोडंफार मला त्याचं श्रेय आहे. आणि थोडंफार श्रेय मी व्हॉइस कल्चर हे राजेंद्र मणेरीकर यांच्याकडनं शिकलो. ते इंग्लंडला शिकून आलेत व्हॉइस कल्चर, आणि त्यांच्याकडनं मी व्हॉइस कल्चरचे काही एक्सरसाइजेस शिकलो. मध्यंतरी मला गळ्याचा त्रास झाला होता, म्हणजे आवाजाचा त्रास झाला होता. त्यावेळी त्याच्यातनं त्यांनी मला बाहेर काढलं.
तर ते एक्सरसाइजेस मी दररोज करतो. त्यालाही त्याचंही कारण आहे आवाज टिकण्यासाठी. अजूनही करता? अजूनही करतो. बर. आणि आता या निमित्ताने म्हणजे आता परवा गायचंच आहे. म्हणजे या कार्यक्रमाला मला संपूर्ण कार्यक्रम मी गाणार नसलो तरी मला त्याच्यामध्ये गायचं आहे. तसंच या पुस्तकाचं प्रकाशन 5 तारखेला पुण्यामध्ये, त्यावेळी पण संगीताचा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये पण मला गायचं आहे. आत्ता मी ह्याला गायलो, आषाढी एकादशी निमित्त 3 अभंग गायलो ठाण्यामध्ये. त्यावेळी मला चक्क आषाढी एकादशी दिवशी विठू माऊली आणि रखमाबाई आमच्या घरी आले. तर ते मला त्यांनी प्रेझेंट दिलं. तर मला ते सुद्धा मी गाऊ शकलो याचं कारण त्या कारणामुळे गाऊ शकलो. मुळात आवाजाला काही झालं नाही फारसं. आणि एक बऱ्यापैकी असताना, जसं मी कॉलेजमध्ये असताना गाणं सोडलं त्यावेळी पुरुषाचा आवाज फुटायचं वय होतं. त्यावेळी व्होकल कॉर्डला शक्यतो आराम द्यायचा असतो. तो मला आपसुकच मी गाणं सोडल्यामुळे आराम मिळाला. आता मला आजारपणामुळे मी फार गायलो नाही, त्यामुळे तो आराम मिळतोय आणि त्यामुळेही असेल. पण आवाज हे खरं आहे की आवाजाला फार त्रास झाला नाही आहे, पण बाकी शारीरिक व्याधी अजून संपायच्यात. तुम्ही आत्ता तुमच्या कारकिर्दीमधले काही सुवर्ण टप्पे उलगडलेले आहेत. त्यातला आणखीन एक महत्त्वाचा टप्पा आहे तो जैत रे जैत. त्याच्याबद्दल बोलल्याशिवाय आपण पुढं नाही जाऊ शकत. जैत रे जैत लगेचच आला आयुष्यात, कारण ते लागोपाठच बनलेले चित्रपट. नाही, 74 साली हे झालं आणि जैत रे जैत हे 78 सालचं आहे. ते असं झालं की जब्बार पटलांच्याकडनं म्हणजे मंगेशकरांना एक पिक्चर करायचं होतं. त्यांच्या मीटिंग चालायच्या आणि मी अजून एक भाग्य माझं असं होतं की त्यांची जी जैत रे जैत करायचा अशी जी हे पुस्तकामध्ये नाही मी लिहिलेलं. मी त्यावेळेस बोललं नव्हतं, आत्ता मला आठवलं ते सांगतोय. रवींद्र नाट्य मंदिरच्या ऑडिटोरियममध्ये पुढे जब्बार पटेल आणि हे बसले होते, हृदयनाथ मंगेशकर, आणि मागच्या त्याच्या लाईनीमध्ये मी बसलो होतो आणि त्यांच्या गप्पा ऐकत होतो. आणि त्यांच्या गप्पांमधनं त्यांनी असं सांगितलं की आम्हाला पिक्चर करायचं आहे अमकं तमकं. त्यावेळी मग तो विषय त्यांनी फायनल केला, जैत रे जैतमध्ये करायचं आहे. जैत रे जैतवरती फिल्म आम्हाला करायची, गोनीदांच्या कादंबरीवरती. हा विषय फायनल झाला. त्या मीटिंगला मी हजर होतो, माझं भाग्य. तर तो झाल्यानंतर जेव्हा ते म्युझिकल करायचं असं जब्बार पटलांचा प्रस्ताव झाला आणि ते तुम्हीच करा, तर त्यावेळी मग मंगेशकर म्हणले की मी करतो. आणि मग काय झालं की त्यात गाणी, घाशीराममध्ये कसं आहे की घाशीराममध्ये 2 सूत्रधार, ॲक्च्युली 3 सूत्रधार, एक प्रोज नॅरेशन करणारा आणि 2 त्याचे सहाय्यक परिपार्श्वक, जे गाणं गाऊन काय पुढची कथा सांगतात. असा फॉर्मच जैत रे जैतमध्ये आहे. म्हणजे गावातले 2 गावकरी पुढची कथा सांगतात गाण्यातनं किंवा घडलेली गोष्ट सांगतात गाण्यातनं. त्यामुळे छोटी छोटी गाणी महाराजांनी लिहिली होती. या डोंगर कठाळी ठाकरवाडी किंवा वाडीवरल्या वाटा गेल्या आभाळाच्या पारी, लिंगोबाचा डोंगर आभाळा गेला. तर अशी छोटी छोटी गाणी त्यांनी लिहिली होती महानवरांनी. मग ते सादर करण्यासाठी सूत्रधार हवे होते त्यांना, गावातले राहणारे 2 गावकरी. तर त्यावेळी मी मुंबईमध्ये नोकरी करत असल्यामुळे मी आणि चंद्रकांत काळे आम्ही 2 जण घाशीराममध्ये गायचो. मग आमच्या दोघांची ते ऑडिशन घेण्यात आली. आणि ऑडिशन कशी झाली तर लता मंगेशकरांचं पहिलं गाणं मी रात टाकली, याला जो कोरस आम्ही दिला, आम्ही दोघं त्यांच्यापासून 5 फुटावर उभे होतो. हे ॲनालॉग रेकॉर्डिंग होतं. म्हणजे सगळे म्युझिशियन त्यावेळेस स्टुडिओमध्ये हजर आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंत ओके टेक करायचा. आता मी साऊंड रेकॉर्डिंग शिकलो असल्यामुळे मला हे माहिती होतं, याची जाणीव होती की आम्ही जर चुकलो तर दिदींना परत गायला लागेल. आम्ही 10 वेळा चुकलो, त्यांना 10 वेळा गायला लागेल. हे एक टेन्शन होतं. आणि पहिलं गाणं चित्रपटातलं तेच होतं. त्यामुळे ती एक प्रकारची आमची ऑडिशन होती. आणि समव त्यावेळे पण आम्हाला देवाने साथ दिली, आमच्याकडनं चांगलं गाणं झालं. आणि चक्क दिदींनी असं एक वाक्य उच्चारलं, ते म्हणले खूप वर्षाने मी सुरेल कोरस ऐकला. मोठी दादा आहे. आणि ती ऐकल्यानंतर मग आमची गाणी सूत्रधारांची वाढत गेली. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल
की आशा भोसले गायलेत. या दोघी आता दिदी आणि आशाताई दोघेही नाही आहेत. उषाताई गायलेत. बाळासाहेबांचं तर म्युझिक होतं. मीना ते कायम असायचे तिथे रेकॉर्डिंगला. आणि उषा मंगेशकर निर्मात्या, महालक्ष्मी चित्र. त्यामुळे संपूर्ण 5 भावंडांचा सहभाग असलेल्या एका चित्रपटामध्ये माझ्यासारख्या एका लहान सुरुवात करणाऱ्या माणसानी 10 गाणी म्हणावीत, याला तुम्ही काय म्हणू शकाल? फार मोठी गोष्ट आहे. फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे हा मी बऱ्याच वेळा तुमच्या आयुष्याचा हा खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे. मी म्हणतो की त्यावेळेस माझे कुंडलीतले सगळे ग्रह उच्चीचे होते आणि ते माझ्यावरती वर्षाव करत होते. आणि लिटरली असं म्हणजे मलाही आता बघताना की एक भारतरत्न, एक पद्मविभूषण आशाताई, त्या किती असामान्य गायिका आहेत आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर उषाताई आणि मीनाताई उषाताई यांच्या एका अल्बममध्ये पण मी गायलो होतो. बाळासाहेब मंगेशकरांचे 6 म्हणजे जयतरजी धरून 6 चित्रपटात मी प्लेबॅक दिला आहे. कोणाला माहिती नाही. ते 6 सांगा ना कुठले? म्हणजे हे एक सामना नाही, सिंहासन, बरोबर, सिंहासन, जैत्री जैत, उंबरठाचं हिंदी सुबह, त्याच्यात पण माझं गाणं आहे. त्याच्यानंतर चक्र नावाची एक फिल्म होती, त्याच्यामध्ये मी, सुरेश वाडकर हे 4-5 जणांचं गाणं आहे, त्याच्यात मी पण आहे. आणि लाल सलाम नावाची एक फिल्म त्यांनी केली होती, त्याच्यामध्ये पण मी गायलो होतो. तर अशा 6 चित्रपटात मी त्यांच्याकडे गायलो आहे. तर आता हे याला म्हणतात, ह्याला नशीब किंवा नियती किंवा तुम्ही त्याला काही म्हणा, पण हे मिळत गेलं आणि ह्या सगळ्याच्या खांद्यावरनंच माझा प्रवास झाला. पण रवींद्रजी, तुमच्याबाबतची आणखीन एक मला निरीक्षण मुद्दाम नोंदव असं वाटतं. म्हणजे इतकं उत्तम काम तुम्ही केलं, पण तुम्ही कायम सिलेक्टिव्ह राहिलात. म्हणजे खरं तर तुम्हाला त्यावेळी भरपूर गाण्यांच्या गाता आली असती, पण तुम्ही त्या लाटेवर स्वार नाहीच झाला आणि जे उत्तम आहे तेच तुम्ही काम करत गेला. नाही, ठरवून केलं? नाही, याचं कारण असं झालं की मी साऊंड रेकॉर्डिंग शिकलो. तर साऊंड रेकॉर्डिंग अतिशय मला आवडायचं. कारण मला साऊंड रेकॉर्डिंगचे शिक्षक होते ठकार सर, सुबह ठकार. तर ते जेव्हा मी कुणाच्या खांद्यावर गायलो त्यावेळे तिथले जे रेकॉर्डिस्ट होते BN शर्मा, ते त्यांना ठकार सर ओळखत होते. कारण फिल्म डिव्हिजनमध्ये असताना ठकार सरांनी जिकडे काम केलं होतं, फिल्म इंडस्ट्रीमध्ये पण काम केलं होतं. त्यामुळे तुमचे BN शर्मांना ते ओळखत होते. BN शर्मा म्हणजे ज्यांनी मुघली आझमची गाणी केली आणि मिक्सिंग केलं, सगळा साऊंड केला, ते मोठी व्यक्ती. आणि त्यांचा बॉम्बे लॅब म्हणून स्टुडिओ आहे, प्रभादेवीला होता. तर ते पर्सनली ओळखत असल्यामुळे ठकार सरांनी माझं पत्र दिलं होतं BN शर्मा सरांना की माझा विद्यार्थी होतोय गायला, त्याला मार्गदर्शन करा, सांभाळून घ्या काही. तर मी त्यांना ती चिठ्ठी दिली होती. त्याच्यानंतर मी जेव्हा बॉम्बे लॅबला जायचो त्यावेळे ते मला त्यांच्या बेसच्या आवाजात म्हणायचे, क्या साठे कसा तुम्हारा TV. म्हणजे खूप चांगली ओळख त्यांनी करून दिली होती. म्हणजे असं प्रत्येकाचं काही ना काहीतरी मला मदत मिळत गेली, मला प्रोत्साहन मिळत गेलं, मला मार्गदर्शन मिळत गेलं. आणि त्याच्यानंतर इवन साऊंड रेकॉर्डिंग म्हणून मी अजून मोठा चॅप्टर तुम्हाला सांगितला नाही आहे. तो म्हणजे मी दूरदर्शनमध्ये असताना, मी तर सगळा सांगत नाही आता, फक्त नामोल्लेख करतो की टेलिव्हिजनमध्ये असताना मी एवढ्या मोठ्या लोकांच्या डॉक्युमेंटरीज केल्यात जे फार कमी लोकांना हे भाग्य मिळतं. म्हणजे मी उदाहरण म्हणजे व्ही शांताराम यांची 2 तासांची चित्रपती नावाची डॉक्युमेंटरी, त्याचा साऊंड रेकॉर्डिस्ट मी होतो. मऊबाई कुर्डीकरांची डॉक्युमेंटरी प्रतिमा 1 तासाची, ती त्याचा रेकॉर्डिस्ट मी होतो. किशोरी अमोणकरांची डॉक्युमेंटरी 1 तासाची, त्याचा रेकॉर्डिस्ट मी होतो. त्याच्यानंतर मदर टेरेसा यांची डॉक्युमेंटरी, त्याचा रेकॉर्डिस्ट मी होतो. त्याच्यानंतर रविशंकर यांची डॉक्युमेंटरी केली होती, ती मी रेकॉर्डिस्ट नव्हतो, परंतु त्या रेकॉर्डिस्ट अवेलेबल नव्हता म्हणून त्यातले जवळजवळ 2-3 सीन्सचं काम, त्याचं शूटिंगचं काम मी केलं होतं. त्याच्याशिवाय मी प्रिन्स चार्ल्स आणि
डायना स्पेन्सर यांच्या लग्नाला प्रेसिडेंट ऑफ इंडिया बरोबर गेलो होतो. वा बर. त्याच्यानंतर त्यावेळेला टेलिव्हिजनला हे व्हिडिओ कॅमेरे नव्हते, त्यामुळे फिल्मवरती, हे विनोदी आहे खरं म्हणजे, फिल्मवरती क्रिकेट मॅचेस शूट व्हायच्या. त्यामुळे क्लाइव्ह लॉयड, गॉर्डन ग्रीनिज, लॉरेन्स रो आणि ही मंडळी हाताच्या अंतरावरनं बघितले. सगळे त्यावेळेचे प्राईम मिनिस्टर, इंदिरा गांधी असतील, राजीव गांधी असतील, अगदी म्हणजे राजीव गांधींनी तर मी पसायदान गायलो. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं उद्घाटन समारंभ होता राजीव गांधींच्या हस्ते आणि त्याच्यात सुरुवातीला शाहीर साबळे महाराष्ट्र गीत गायले आणि शेवट पसायदान मी गावं असं जब्बार पाटीलनी शब्द दिला म्हणून मी गायलो. आणि ते शेवटी राष्ट्रगीत नॉर्मली होतं प्राईम मिनिस्टर असेल तर, पण पसायदान हा काय प्रकार आहे. तर त्यावेळेस शेजारी बसलेल्या एस.एम. जोशींना एस.एम. जोशी राजीव गांधींना सांगत होते, हे ज्ञानेश्वर संतांनी लिहिलेलं आणि त्याने त्याचा काय अर्थ सांगत असतील काय आम्हाला माहिती नाही. पण मी गात असताना राजीव गांधी एकटक माझ्याकडे बघत होते, मंद मंद यांच्याशी बोलत होते. आणि माझं झाल्यानंतर मी विंगेत उभा होतो, राजीव गांधींचं माझ्याकडे लक्ष गेलं. तर तिकडनं ते हेलिपॅडला जाणार होते, माझ्याकडे लक्ष गेलं, माझ्याकडे 4-5 पावलं चालत आले, माझे शेक हँड केला आणि मला म्हणले, यू सॅंग व्हेरी वेल. आणि मागे शरद पवार उभे होते. आणि त्याच्यानंतर विधानसभेतला नवीन विधानसभा जी आहे ना आता मोठी बिल्डिंग, त्याचा उद्घाटनाला लता मंगेशकर सुरुवातीला गायल्या आणि शेवट पसायदानाने मी केला. असे पसायदान कितीतरी, मी 5-7 वेळा पसायदान फक्त म्हणजे पसायदान गाण्यासाठी मला बोलवलं जायचं. म्हणजे 75 झाली रेडिओ स्टेशनला, आता 100 झालेत, 100 होऊन गेली. पण त्यावेळे 75 वर्ष झाली ती, त्यावेळे एक फंक्शन झालं, त्याच्यात पसायदान रवींद्र साठे. किती अनमोल क्षण आहेत रवींद्रजी. पण माझा प्रश्न तुम्हाला, आता आपण अगदी मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे जातोय, माझा मुद्दाम प्रश्न ह्याच्यासाठी आहे की इतकं उत्तम तुम्ही काम आणखी वेगवेगळ्या कामांसाठी केलं, त्यामुळं तुमच्या गाण्यांची संख्या थोडी मर्यादित राहिली असं वाटतं तुम्हाला? हो बरोबर आहे. याचं कारण कसं आहे, म्हणजे याला 2-3 कारण आहेत. म्हणजे मी फार कमी वेळ दिला म्हणूनच मी शेवटी 94 साली साऊंड रेकॉर्डिंग, 92 साली मी म्हटलं तसं कलकत्त्यात आम्ही बाबरी मशीद पडली त्यावेळेला आमचा शेवटचा शो होता घाशीरामचा. त्याच्यानंतर मी रंगभूमीवर काम केलं नाही, कारण 3 पैशाच्या तमाशामध्ये मी काम करायचो, म्हणजे जब्बार पाटलांनीच केलं तो डिरेक्शन. पण मी काम करत होतो, पण ते काम 91 सालीच 3 पैशाच्या तमाशाचा शेवटचा शो झाला. 92 साली घाशीराम बंद झाला. मी त्याच्यानंतर स्टेजवरती नट म्हणून काम केलं नाही. आणि 94 साली मी जब्बार पाटलांची कुसुमाग्रजांवरची डॉक्युमेंटरी मी रेकॉर्डिस्ट म्हणून करत होतो. त्यावेळी मी जब्बार पाटलांचा सल्ला घेतला की मला गाण्याकडे वेळ देता येत नाही आहे. ह्याची जाणीव खूप उशिरा झाली खरं म्हणजे. पण मला साऊंड रेकॉर्डिंग, आता तोपर्यंत काय झालं होतं, डिजिटल सुरू झालं होतं. आणि तो जो ट्रान्झिट होता ते मी ॲनालॉग शिकलो असल्यामुळे डिजिटल मला शिकायला लागणार होतं. आणि मग त्याच वेळेत तो जो चेंज ओव्हर होता, त्यावेळे माझ्या असं डोक्यात आलं की आपण साऊंड रेकॉर्डिंग बंद करूयात. म्हणून मी जब्बार पाटलांचा सल्ला घेतला. तर ते म्हणले की बरोबर आहे, मी पण मेडिकल व्यवसाय आणि नाटक सिनेमा ह्याच्यातले निवड करताना मी मेडिकल व्यवसाय माझा बंद केला. ते चिल्ड्रन स्पेशालिस्ट म्हणून त्यांची मोठी प्रॅक्टिस होती दौंडला, पण त्यांनी सोडली ते आणि फक्त नाटक सिनेमाला वाहून घेतलं. तसं ते म्हणलं तुला करायला लागेल. आणि मग त्यांचा सल्ला घेतला आणि मग मला अजून बळ आलं आणि मी साऊंड रेकॉर्डिंग बंद केलं 94 साली. आणि त्याच्यानंतर फक्त गातोय मी. ओके, बरं. तुम्ही आता हिंदीतल्या सुबहचा उल्लेख केला. हिंदी पार्श्वगायनाबद्दलचा तुमचा काय अनुभव एकंदरीत? नाही, हिंदी काय इम्प्रेशन आहे? हिंदीमध्ये कसं आहे की आता मी जसं म्हटलं शैलेंद्र सिंग माझ्याबरोबर होता, तर शैलेंद्र सिंगचं नशिबाचा भाग बघा की शैलेंद्र सिंग राज कपूरच्या बॉबीमध्ये गायला, मैं शायर तो नहीं हूँ. आणि त्या पहिल्या गाण्यातच तो भारतभर पोचला. म्हणजे माझं असं स्वतःचं मत आहे की तुम्ही गायलेलं एक गाणं इतकं पॉप्युलर व्हायला पाहिजे की जे कमीत कमी सगळ्या भारतातल्या लोकांच्या ओठावरती कमीत कमी 2 आठवडे राहायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ओळख सांगायची जरूर लागत नाही. बरं, मला कसं होतं की मी फक्त गाणं हे माझं ध्येय त्यावेळे नव्हतं.
म्हणजे 74ला मी मुंबईत आलो तेव्हापासून 94पर्यंत 20 वर्ष या तिन्ही गोष्टींमध्ये मी इतका जे समोर येईल ते करत गेलो. मी जवळजवळ 15 चित्रपट पिठाचं साऊंड रेकॉर्डिंग केलं. उंबरठामध्ये मला स्टेट गव्हर्नमेंट अवॉर्ड आहे आणि प्लेबॅक सिंगिंगची जवळजवळ 11 अवॉर्ड्स आहेत आणि घाशीरामचं तुम्हाला सांगितलं बेस्ट ॲक्टर सिंगरचा अवॉर्ड आहे. म्हणजे मी जे जे केलं त्याच्यात प्रत्येकामध्ये मला कुठेतरी त्याची पावती मिळाली आणि सरकार दरबारी पण मिळाली. तर त्यामुळे मी करत होतो ते सगळं मला आवडत होतं म्हणून करत होतो. आणि एक गोष्ट आली की त्याच्यात मी वाहून जायचो. त्याच्यातनं बाहेर पडल्यानंतर दुसरी गोष्ट, त्याच्यातनं तिसरी गोष्ट. ह्यामुळे काय झालं की कधी असं मी जास्त खंत जाणवली नाही की मारे मी अजून गायला पाहिजे होतं, मी हे करायला पाहिजे. आता सुरेश वाडकर माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान, 2-2.5 वर्षांनी लहान. तो पुण्याच्या खांद्यावर झाला 74 साली. त्याचं पहिलं गाणं झालं 76 साली. टेलिव्हिजनला मी त्याला प्रथम टेलिव्हिजनचं त्याचं पहिलं गाणं मी रेकॉर्ड केलं. तर सांगायची गोष्ट म्हणजे तो मला सिनियर मानतो अजूनही. तो असं म्हणतो की तू माझ्या आधी आला. मी आता त्यांचं एक मुलाखत बघितली, त्यात ते तुमच्याबद्दल खूप प्रेमाने आदराने बोलल्याचं मी ऐकलंय. नाही, कारण मी वयाने पण आहे आणि त्या क्षेत्रामध्ये पण आहे. त्यांनी मला एकदा प्रश्न विचारला होता की तुला फ्रस्ट्रेशन येत नाही का. त्यावेळेला मी त्याला म्हटलं अरे बाबा, फ्रस्ट्रेशन येण्यासाठी एकमेव काहीतरी एक करत असतो आणि त्याच्यात जर प्रगती नाही झाली तर फ्रस्ट्रेशन येऊ शकतं माणसाला. पण मी एका ठिकाणी राहतच नाही आहे. तुम्ही सतत काहीतरी वेगळं करत आणि ते नवीन करत राहिलो, आवडत गेलं ते. आणि खूप माणसं भेटत गेली. म्हणजे नाटकाच्यासाठी तुम्हाला सांगेन की सई परांजपे किंवा नसरुद्दीन शाह वगैरे या मोठ्या मोठ्या ॲक्टर्सना ज्यांनी शिकवलं, अलकाजी, त्यांचा आम्ही इंडियन थिएटरमध्ये डॉक्युमेंटरी केली ती जब्बार पटेल आणि त्यांना भेटलो. शंभूदांना भेटलो, शंभू मित्रा, तृप्ती मित्रा, सावनी मित्रा त्यांची मुलगी. हे म्हणजे डॉक्टर लागू असं म्हणतात की माझ्या नाटकाला शंभू मित्रा आले होते आणि त्यांनी मला घरी बोलवलं. हा मी सगळ्यात मोठा सन्मान समजतो. असं डॉक्टर लागूंचं स्टेटमेंट आहे. म्हणजे डॉक्टर लागू शंभू मित्रांना कुठे, आणि शंभू मित्रांची नाटकं मी स्वतः 2 पाहिले. म्हणजे असा नट न होणे अशी. आता मला डिप्लोमा जो मिळाला साऊंड रेकॉर्डिंगचा तो कोणाच्या हस्ते मिळावा, सत्यजित रे. मोठमोठी नाही, ही माणसं जवळनं पाहिली. आणि मग संगीतातली मी रशियाला रविशंकरांच्या बरोबर स्वरमिलन नावाचा त्यांनी कार्यक्रम केला होता. इंडिया फेस्टिवल USSR, म्हणजे रशियामध्ये इंडिया फेस्टिवलची सांगता रविशंकरांच्या एका कार्यक्रमाने झाली. त्याच्यात रशियन ऑर्केस्ट्रा, रशियन क्वायर, रशियन फोक ऑर्केस्ट्रा आणि इंडियन ऑर्केस्ट्रामध्ये मी गायक म्हणून गेलो होतो. त्यामुळे 15 दिवस आमच्या असे स्वप्नात गेले रविशंकरांच्या बरोबर. आणि कसं आहे ना की ही एवढी मोठी माणसं भेटतात आणि अतिशय नॉर्मल तुमच्याशी बोलतात. मी का बोलू तुमच्याशी वगैरे असं नाही. मग असं वाटतं की अरे आपण यांच्या मनाने काही नाही, कसपटा समान आहोत. ही एवढी मोठी माणसं आपल्याशी चांगलं बोलतात, हेच आपलं भाग्य आहे. नाही, आणि मला काय वाटतं रवींद्रजी, कोणत्याही मोठ्या कलाकाराचं मूल्यमापन हे संख्येत करू नये किंवा ते होऊ शकत नाही. ते तुमच्या बाबतही लागू आहे. कारण तुम्ही किती गाणी गायली आहेत हे सर्वांच्या दृष्टीने दुय्यम आहे. कारण आत्ता तुमचे अनुभव किंवा तुमच्या आयुष्यात आलेली माणसं बघितल्यानंतर तुम्ही किती समृद्ध, छान, सुंदर आयुष्य जगला त्याची कल्पना येते. मी याच कारणासाठी कोणाच्या खांद्यावर शीर्षक दिलं आहे की ह्या सगळ्यांकडनं मी खूप शिकलो. म्हणजे बाबा आमट्यांच्या आश्रमामध्ये आनंदवनामध्ये पण मी गेलो, शिवाजीराव पटवर्धनांच्या तिकडे पण गेलो, अनुताई वाघ. टेलिव्हिजनला असताना डॉक्युमेंटरीसाठी या लोकांना पण भेटलो आहे. मित्रमेळावा घेतात, बाबा आमटे घ्यायचे. त्यावेळे एका मित्रमेळाव्याला पु ल देशपांडे, वसंतराव देशपांडे आणि कुमार गंधर्व आले होते आणि आम्ही शूटिंगला गेलो होतो. तर मला माझ्या वडिलांना पु ल देशपांडे ओळखत होते. त्यामुळे कुमारजी आणि वसंतराव या सगळ्यांशी ओळख करून देताना, बाबा आमट्यांशी ओळख करून देताना, कुमारजी हा मोरेश्वर साठ्यांचा मुलगा बरं का, असं ओळख करून दिली होती. म्हणजे ती माझी वडिलांचा मी मुलगा अशी शेवटची ओळख असावी. तर त्यांनी म्हणजे मला लक्षात आलं की
कुठे कुठे आपल्याला कोण कोण मार्गदर्शक भेटेल. बाबा आमट्यांनी वेगळ्या पद्धतीने मला काहीतरी मी त्यांना वेगळ्या पद्धतीने मूल्यमापन अवमूल्यन नव्हे, पण म्हणजे त्यांच्याकडे बघताना मी काही वेगळ्या गोष्टी शिकलो. साधना आमट्यांकडे वेगळ्या शिकलो. तुमच्या मदर टेरेसांकडनं वेगळा शिकलो की मदर टेरेसांचं मी एक गोष्ट म्हणजे त्यांना लॅपल लावला मी असा. आणि मी ज्यावेळेला लक्ष दिलं माझं त्यावेळे त्यांचा स्वच्छ पांढरा त्यांचा हे होता ड्रेस मदर टेरेसांचा, पण तो 3 ठिकाणी शिवलेला होता. तर मी लॅपल माहीत लावताना बघितलं मी असं कुठेही म्हणजे त्या अनेक कोटींचं त्यांना मदत येत असे, पण साधी राहणी. आता ह्या अशा नकळत तुम्ही गोष्टी शिकता किशोरीताईंकडनं, मगूबाईंकडनं, व्ही शांताराम यांच्याकडनं इतक्या नकळत गोष्टी शिकत गेलो की त्यामुळे मला असं कधी माझे पाय जमिनीवर राहिले. आणि मी असंही ऐकलंय की कुमारजी आणि वसंतराव देशपांडेंनी तुमच्या गायकीचं काय कौतुक केलं. हो, तर ते ह्याला आनंदवनामध्ये मला वसंतराव देशपांडे सगळ्या गाण्याचा नंतर एक विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम होता. तिथे आलेले मित्रमेळाव्यानिमित्त आलेले सगळे लोक कोणाला जे काय वाटेल, कोणी बासरी वाजवून दाखव, कोणी काय कर, त्यात कुमारजी पण गायले होते. कुमारजींनी त्यांच्या मुलीला तिला सांगितलं की तू गायला पाहिजेस. तर ती नंतर मला भेटली होती. ती मला म्हणली की मला माहिती होतं बाबांचं की ती जेवल्यानंतर गायचं नाही असं मला म्हणायचे, त्यामुळे मी जेवून घेतलं होतं. पण मला म्हणले काही असेल तरी ही जागाही अपवाद आहे, ती जेवली असेल काय असेल तरी तुला गायला लागेल. तर तसं वसंतरावांनी मला बघितलं होतं, वसंतराव देशपांडेंनी. आणि त्यांनी माईकवर अनाऊन्स केलं की दूरदर्शनचं युनिट आलं आहे त्याच्यात रवींद्र साठे त्यांनी स्टेजवर येऊन मला भेटा. मग मी त्यांना भेटलो वसंतरावांना. ते म्हणले अरे तू गा इकडे, तू बघ ते कोण साथीदार मिळतात का. मग मी गेलो तिकडे, तर काही लोक होती. तर त्यांना म्हटलं असं कुणाच्या खांद्यावर तुम्हाला माहिती आहे का गाणं. हो माहिती ना म्हणे. मी तिथे कुणाच्या खांद्यावर गायलो होतो स्टेजवरती. तर वसंतराव देशपांडे कुमार गंधर्व यांनी घाशीराम पाहिलं आहे, त्यामुळे कुमार गंधर्वसुद्धा बहुत अच्छा. आम्ही इंटरव्हलमध्ये त्यांना भेटायला गेलो, पाय वगैरे पडलो. बहुत अच्छा गा आहे. तर ते माझे वडील कुमारांना ओळखत होते, त्यामुळे मला वडिलांनी विचारलं होतं की कुमारांच्याकडे शिकायचं आहे का तुला गाणं. पण त्यावेळे देवासला जाऊन कुमारांच्याकडे फक्त शिकणे आणि त्यांचा शिष्य म्हणून मिरवणं याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं म्हणून मी माझ्या पुस्तकात लिहिले की काही गोष्टी मनात नसताना सुद्धा नकार द्यायला लागला, त्यातली ही गोष्ट. बरं, आता एक शेवटचाच प्रश्न विचारतो. इतकं सगळं मी आधीच उल्लेख केल्यामुळं तुम्हाला मिळालेलं आहे, ह्या टप्प्यावर कुठली राहून गेलेली गोष्ट आहे का की जी तुम्हाला करायची आहे आणि त्याचा तुम्ही आता पाठपुरावा करणार आहात. पाठपुरावा किती करता येईल हे माहिती नाही, पण मला भगवद्गीता सगळी अख्खी गायची आहे. मला एकदा मी आत्तापर्यंत 2-3 वेळा गायलो आहे, पण एकदा अर्धी गायलो, एकदा त्यातले निवडक श्लोक गायलो. म्हणजे वनराज भाटियांनी गीता नावाचा अल्बम म्युझिक टुडेसाठी काढला होता. त्याच्यामध्ये त्यात सिलेक्टिव्ह वर्सेस भगवद्गीता असं केलं होतं. पहिल्या अध्यायातले सिलेक्टिव्ह श्लोक घेतले होते, दुसऱ्यातले, पाचव्यातले असं. आणि गीता नावाचा अल्बम वनराज भाटियांनी कंपोज केला होता, त्याच्यात मी गायलो होतो. मी भगवान श्रीकृष्णाचंच गायलो होतं सगळं. तर माझ्या डोक्यात केव्हापासून होतं की ते एकदा माझ्या आवाजात करावं सगळं. कधी जमेल माहिती नाही. बघू आता. मला काय वाटतं माहिती आहे का की मुलाखत घेणं हे माझं काम आहे. गेल्या 30 वर्षापासून मी असंख्य लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत, पण काही मुलाखती ह्या मी माझ्या आनंदासाठी घेतो. आणि आजचं आपल्या ह्या गप्पा ह्या आनंदाच्या आहेत, यात काही ठरवून आपण काही बोलत नाही आहे. त्यामुळं तुमच्याकडून इतक्या विलक्षण गोष्टी मला आज ऐकता आल्या आणि प्रेक्षकांनाही ते कळणार आहे. आपल्याला ज्या काही कमेंट येतील त्याच्यातून त्याच कारणासाठी अनेक लोक माझ्या मागे होती की तू लिही, एवढ्या सगळ्या क्षेत्रातले अनुभव आहेत, एवढ्या सगळ्या व्यक्ती भेटल्यात, म्हणूनच ते पुस्तक लिहिलं. नक्की मला वाटतं की हे पुस्तक म्हणजे सुद्धा पर्वणीच असणार आहे.
तर मी तुम्हाला खूप शुभेच्छा देतो या मुलाखतीच्या निमित्ताने तुमच्या प्रकाशन सोहळ्याला आणि तुमच्या उत्तर आयुष्याला. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या तुम्ही पूर्ण करा. आणि एक छोटीशी विनंती करतो की मुलाखतीचा समारोपही काहीतरी तुमच्या गुणगुणण्याने करा. यावेळी मी तुम्हाला हे गुणगुणा असं म्हणणार नाही, तुमच्या चॉईसने तुम्ही या मुलाखतीचा समारोप करावा असं मला वाटतं. मी 3 पैशाच्या तमाशामध्ये भरतवाक्य गायचो. ते काही प्रयोग झाल्यानंतर, जसं चिन्मया सकल हृदया एक भरतवाक्य आहे आणि संगीत नाटकात भरतवाक्याने समाप्ती होते. शेवटी भरतवाक्य म्हटलं जातं आणि पडदा पडतो, असं अशी ट्रॅडिशन आहे. तर पु ल देशपांडेंनी जेव्हा जब्बार पटलांनी सांगितलं त्यावेळेस पुलंनी एक भरतवाक्य लिहून दिलं आणि 3 पैशाचा तमाशा, जे भिकाऱ्यांना प्रशिक्षण देणारी एक संस्थाचा संचालक, एक गँगस्टर आणि एक वेश्या, अशा 3 मोठ्या कॅरेक्टर्सवरती आधारलेलं आहे नाटक. तर त्याचं भरतवाक्य कसं असावं आणि पुलंनी लिहून दिलेलं, आणि मी काही प्रयोगानंतर ते आयत्या वेळी गायलो. सुरुवात शोच्या आधी शिकलो, इंटरव्ह्यूमध्ये रिहर्सल केली, शेवटी गायलो आणि त्याच्यानंतर सगळ्या प्रयोगात गात आलो. ते तुम्हाला 4 ओळी गाऊन लागतो. अमुच्या भाळी उन्मत्तांच्या लाथा खात राहणे, अमुच्या भाळी उन्मत्तांच्या लाथा खात राहणे, लाथा खाणाऱ्याहून लाथा देणारेच शहाणे, जाता जाता एक बात पण मनात घट्ट धरावी, लाथा खाता आपणही एखादी ठेवून द्यावी, पाहिलेत जे इथे तुम्ही ते इथेच विसरूनी जाणे, आमुच्या भाळी आमुच्या खेळातील आमुच्या ह्या खेळातील हे तर एक पैशाचे नाणे. किती छान आहे. म्हणजे काय म्हणू, हे तुमचं म्हणजे तुम्ही किती उत्तम गाता हे सगळ्यांना माहितीच आहे. ते आत्ता आम्ही बघितलं, पण तुमचं जे जीवनाबद्दलचे विचार आहेत, म्हणजे स्वतःच्या आयुष्याचे विचार हे जीवनाबद्दलचेच विचार वाटतात. इतक्या तुम्ही काही छान गोष्टी सांगितल्यात. तर मला वाटतं की ही आजची मुलाखत म्हणजे आपल्या प्रेक्षकांसाठी सुद्धा पर्वणी असणार आहे. तर मी पुन्हा एकदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि आपण आज ह्या मोठ्या मुलाखतीच्या निमित्ताने भेटलो आहे, पण अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला नंतरही उलगडता येतील. आपण पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. तोपर्यंत मी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. 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 आणि माझं पुस्तक आवर्जून वाचा, कुणाच्या खांद्यावर, रवींद्र साठे. धन्यवाद.